सर्वप्रथम सर्वांना मनापासून माझा नमस्कार. माझा परिचय तर ताईंनी करून दिलेलाच आहे. एक जीवनाचं असा स्तर किंवा अशी वेळ निर्माण होते की अगोदर आपण भटकत असतो की आपल्याला काय करायचं आहे, मला वाटतं मी हे करावं, मला वाटतं मी ते करावं, आणि शेवटी सद्गुरू एका अशा वेळेला अशा ठिकाणी आणून पोचवतात की आपल्याला नेमकं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट करतं. मग आता सुरुवात इथूनच करायला हवी की आपण कोण, आपण इथे कशासाठी आलो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. आता गुरु पौर्णिमा म्हटलं की सुरू होतात, महिनाभरापासून कार्यक्रम सुरू होतात. कारण गुरुचरित्रावर मी बरीच वर्ष पारायण करते घरोघरी, त्यानंतर सप्ताह होतात मंदिरांमध्ये वगैरे, तर ते होतात. त्यामुळे आता तसं नाव परिचित झालं की या व्यक्ती करतात या गुरुचरित्रावर. तर असं झालं की काहींकडून आला आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे, म्हटलं ठीक आहे. आणि मग मी समोरून जे काही फोन येत होते की असा कार्यक्रम करायचा आहे, माझ्याकडून बोललं गेलं महिला मंडळाचा कार्यक्रम आहे, समोरच्याने ऐकलं मंत्रिमंडळाचा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे गंमत अशी झाली की मंत्रिमंडळाचा कार्यक्रम म्हटल्यावर मग कुठे आहे, कधी आहे वगैरे वगैरे अशा हे सुरू झालं. पण कसं आहे, मंत्रिमंडळाचा कार्यक्रम होण्यासाठी तेवढ्या अधिकारी व्यक्ती पण असायला लागतात. आणि ते मंत्री म्हणा किंवा आपले गृहमंत्री म्हणा, तुम्ही सगळ्या घरातल्या गृहमंत्रीच आहात, त्यामुळे हे इथला असो अधिकार, कोणी कुठे बसावं, कधी पोचावं. कारण एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ना की आता मगाशी मी विचारलं ताईंना की साधारण किती आहे, तर 100 आहेत म्हणाले, जास्तच असतील. पण आज आहे तर गुरुपौर्णिमेचा योग, बरोबर. आणि त्यातून आलेलं आहे ते म्हणजे आपल्या सद्गुरूंची भेट घ्यायची आहे, कुणाला मंदिरांमधून जायचं आहे, कुणाच्या घरी कार्यक्रम आहे. म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा किंवा कार्यक्रमाचं आमंत्रण निमंत्रण हे गेलेलं आहे. अनेकांना यायचं आहे पण काही कारणामुळे येऊ शकलेले. बरेच जण असे आहेत की ज्यांनी ठरवलं हो जायचं आहे आणि ते पोचलेले पण आहे. आणि अनेकांना काही माहीत नाही आणि ते आपोआप तिथे येऊन बसतात. म्हणजे असे अधिकारी लोक असतात. ज्या वेळेस अशी भगवंताची प्रवचन कीर्तनं होतात त्यावेळेला आपण ठीक म्हणू की मला जायचं आहे, पण जोवर त्याची कृपा होत नाही ना तोपर्यंत आपण तिथे पोचत नाही. आता स्त्री असो वा पुरुष असो, गुरुचरित्र हा विषय प्रत्येकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. पण आपल्याकडे काय केलं, भय निर्माण केलेला आहे. बापरे, गुरुचरित्र आणि दत्त महाराज म्हटलं की गुरूनच नमस्कार. का तर म्हणे फार पावित्र्य लागतं त्यांना, असं लागतं तसं लागतं, हे करू नये ते करू नये. मला सांगा, परमात्मा तत्व हे एकच आहे. मग या देवाला चालतं आणि त्या देवाला नाही चालत असं असतं का? बऱ्याच ठिकाणी ना असं गुरुचरित्र पारायण स्त्री करते म्हटल्यावर असं स्त्रियांच्याच डोक्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात की अरे बापरे, मग ते देवापर्यंत पोचणार नाही. म्हणजे जो काही संकल्प त्यांनी केलेला असेल तो काही पूर्ण होणार. पण आज व्यास पौर्णिमा आहे, व्यासांच्या गादीवर बसलेली आहे. इतकं ठामपणे सांगू शकते की केलेल्या संकल्पात फूल न फुलाची पाकळी दत्त महाराज देतातच देतात. इतका आत्मविश्वास किंवा इतक्या भक्तीचा काय म्हणतात त्याला आपण, एक पक्केपणा निर्माण होतो ना, ते नातं महाराजांशी निर्माण झालेलं आहे. तर ह्यासाठी काय लागतं, महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आणि फक्त भाव लागतो, भक्ती लागतो. मग ही भक्ती आज अगदी तुम्ही मनापासून सांगा, घरामध्ये भावभक्ती सांभाळणारं कोण असतं? आजच्या काळामध्ये स्त्रियांवरच ती जास्तीत जास्त जबाबदारी दिसते. पुरुष मंडळी उठतात, आपलं चहा पाणी जे काही नाश्ता वगैरे करायचं असं ते करतात, बॅगा घेतात आणि ऑफिसला निघून जातात. पण जो कोणी आपल्या घराच्या त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण ज्याचं काही देऊळ मांडलेलं आहे त्याची सगळी जबाबदारी कोण घेते? स्त्रीच घेते. खरी ही जबाबदारी आहे पुरुषाची. देवकार्य करण्यासाठी पुरुषांना काय दिलेला आहे, अधिकार जर मिळालेला आहे, आपण त्यांच्या फक्त हाताला हात लावून मम मम फक्त म्हणत असतो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
मग ही धुरा सांभाळणार कोण? आध्यात्मिक जी धुरा आहे ती सांभाळणार कोण? आपल्याकडे असं म्हटलं जातं, मुलगी शिकली प्रगती झाली. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला किंवा विश्वाला सांभाळते. आणि ही परिस्थिती खरंच आहे. कारण कसं आहे म्हणजे का, पुरुषांच्या नावापुढे बघा श्री लावायला लागतं. श्री म्हणजे शक्ती. स्त्रीच्या नावापुढे श्री लावतो का? नाही. कित्येक असे गुरुजन आहेत ज्यांनी एक एक तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या नावापुढे श्री 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 असे अनेक श्री लावले जातात. म्हणजे ती शक्ती संपादन केली तेव्हा त्यांच्या नावापुढे एक श्री लागला, दुसरा अभ्यास झाला, दुसरा श्री लागला. पण स्त्रीला असं काही करायची गरज लागत नाही, कारण इनबिल्ट आहे. साक्षात जगदंबेचं असणारं स्वरूप म्हणजे जर स्त्री आहे, आपल्याकडे वेदांच्या ऋचा लिहिणाऱ्या स्त्रिया आहेत, मग हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये का? का वाचू नये? माझ्या सद्गुरूंनी आज ते हयात नाही, पण त्यावेळी त्यांनी ग्रंथ दिला आणि सांगितलं ग्रंथाचा अभ्यास कर, ग्रंथाचं पारायण कर, पण त्याच्यातल्या ज्या वेदांच्या ऋचा आहेत त्या वाचू. मग शास्त्रीय कारण काय आहे ते न जाणून घेता फक्त आम्ही स्त्रिया पुरुषांच्या कांद्याला लावून आम्ही सगळी कामं करतो, मग आम्ही करणारच असं अट्टाहास उभीच करायचं. शास्त्रीय कारण काय? वेदातले काही मंत्र ज्या वेळेला स्त्रिया त्याचा उच्चार करतात त्यावेळेला स्त्रियांच्या गर्भाशयावर किंवा काही विशिष्ट अवयवांवर त्याचा परिणाम होत असतो. मग तो परिणाम जर आपल्याला टाळायचा असेल तर ते वेदमंत्र आपल्याला टाळायचं. मग गुरुचरित्र वाचू नये, त्याचं पारायण करू नये, हा जो काही भ्रम निर्माण करून ठेवलेला आहे ना, हा भ्रम मोडला गेला पाहिजे या कलियुगात. त्या काळी कसं होतं की सगळी जी धार्मिक मक्तेदारी होती ती पुरुषांनी स्वतःकडे घेतली. मग स्त्रियांना इतकी मोठी कुटुंब होती, त्या सगळ्या कुटुंबांची ऊर पाहायची, येणारा पाहुणा, सोयरा, मुलं बाळं, सकाळी अगदी उठल्यापासून ती म्हणतात ना जोताला बांधतात तशी ती बाई कामाला लागलेली असायची. मग तिच्याकडे कामं हे धर्म सांभाळण्यासाठी, ग्रंथांचं पारायण करण्यासाठी वेळ होता. आणि हा ग्रंथ असा आहे ना की तुम्ही पारायण सुरू केलं ना की त्या ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला संपवायचं. मग आपण स्त्री म्हणून आपल्याला काही अडचणी जर मध्ये आल्या तर मात्र ते ग्रंथाचं पारायण पूर्ण होऊ शकत नाही. मग तो ऋतुकाळ आपण सांभाळू किंवा सुयर म्हणा, सुतक म्हणा, असे जे काही कालावधी येतात. मग या कालावधीमध्ये काय करायचं आता हे तर आपल्या हाती नाही. मग जो कोणी दुसरा वाचक आहे त्याची नेमणूक करून हे पारायण पूर्ण करून घ्यावं. मग हा एक ऋतूंचा जो प्रश्न आहे हा उद्भवू नये या कारणाने स्त्रियांना यांच्यापासून लांब ठेवलं. पण मग त्याच्यामुळे काय भयगंड निर्माण झाला. दत्त महाराजांना असं आहे बाबा, दत्त महाराजांना हे नाही चालत, ते नाही चालत. पण असं काहीही नाही. ते इतके दयाळू आहेत, ते इतके कृपाळू आहेत, इतके मायाळू आहेत. एका स्त्रीने त्यांची भक्ती करावी ते शब्दाला धावून येतात की नाही तुमच्या बघा. हा अनुभव घ्या. आज इथे बसून मी उगीच काहीतरी सांगायचं म्हणून सांगत, हा अनुभव घेतलेला आहे. माझ्या घरामध्ये दत्त महाराज विराजमान आहे कारण सद्गुरूंची कृपा आणि तो अभ्यास घडला. आणि ही जी एक भ्रमाची निर्मिती झालेली आहे, या भ्रमावरून कुठेतरी आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि हा ग्रंथ इतका ताकदीचा आहे ना, त्याची अनुभूती घेतली. म्हणजे एक तर आम्ही शक्ती आहोत आणि त्याच्यामध्ये जर ही शक्ती जोडली गेली तर खरोखर स्त्री स्वतःचा उद्धार तर करतेच, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा उद्धार करते, आपल्या समाजाचा उद्धार करते आणि आपल्या विश्वाचाही उद्धार करण्यासाठी ती सक्षम होऊ शकते. इतकी ताकद या ग्रंथामध्ये. वाचन करायचं, त्याच्यामधली वेदवाक्य ती थोडीशी पेनाने हायलायटरचे येतात त्याने अधोरेखित करायची आणि त्या गोष्टी काढून ते वेदमंत्र टाळायचे आणि ग्रंथाचं वाचन करायचं. अगदी तसा कळला नाही तर गुरुचरित्र कथासारही मिळतो, मराठीमध्ये आहे, त्याचं वाचन करू शकतात, ज्ञान मिळवू शकतात. पण खरंच या ग्रंथाचा अभ्यास ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या शरीरामध्ये, आपल्या घरामध्ये राहत नाही आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकण्याची तिची हिंमत होत नाही. इतकी शक्ती या ग्रंथामध्ये.
या ग्रंथामध्ये आता अध्याय आहेत 52. सांगण्यात तर पुष्कळ काय आहे, पण महिला वर्ग म्हणून आपण आपल्यावरच फोकस करतो. सुरुवात इथून होते की जन्माला आलाय नराचा, ये नर देहाची विकारणे, सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणी, कृपावलोकने दिनरासे. सद्गुरुनाथ महाराज की. काय आहे की हा अधिकार फक्त मानवाला दिलेला आहे. कसला अधिकार दिलेला आहे? इतक्या 84 लक्ष योनी आहेत, त्याच्यामध्ये इतर योनीतल्या कोणत्याही प्राण्याला मुक्तीचा अधिकार आहे. तो फक्त कोणाला दिलेला आहे? तर मनुष्यालाच दिलेला आहे. मग स्त्री असो वा पुरुष, या जन्माचं सार्थक कसं करायचं याचा विचार करायला आपल्याला या ठिकाणी तो मनामध्ये प्रश्न उद्भवलाच पाहिजे की आपला उद्धार आपण कसा करू शकतो. हा इथे फक्त बघा, एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो पिकनिकला म्हणा, सहलीसाठी म्हणा, एखाद्या हॉटेलमध्ये आपण राहतो एखाद दिवसासाठी. तिथलं काही बिघडलं आहे, नळ चालत नाही आहे, कुठे काही अजून काही चालत नाही, आपण जास्त त्याच्यामध्ये व्यस्त होतो का? नाही. कारण काय? इथे मला थांबायचं नाहीच, इथे आजची एक रात्र काढायची, उद्या मला दुसरीकडे जायचं. म्हणजे आपण काय प्रवासी आहोत या हिशोबाने आपण विचार करतो आणि निघून जातो. मग हे जीवन जे आपलं आहे ना, हे जीवनसुद्धा एक प्रवास आहे असा विचार करायचा, तो प्रवास करायचा आणि निघून जायचं. इथे जास्त रमत बसायचं. मग रमत बसायचं नाही म्हणजे काय? तर ह्या प्रपंचाची जी दुखणी आहेत ना, त्या दुखण्यांमध्ये जास्त आपण काय करायचं नाही, दुखवत बसायचं नाही स्वतःच्या जीवनात. आपला काय आहे? भगवंत म्हणतात सच्चिदानंद पदवीने. सच्चिद आनंद, सच्चिद म्हणजे जो सत्य आहे, चित आहे, चिरंतन टिकणारा आहे असा आनंद. आनंद नुसता नाही, तो परमानंद. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त केल्यानंतर मला एखादी साडी हवी, ती मी घेतली की मला आनंद होतो, नाही मिळाली की मला दुःख होतं. मग ते आनंद झाला, ती साडी मिळाल्यावर आनंद झाला, पण मग ह्याच्यानंतर तुम्ही आयुष्यात कुठली साडी घेणारच नाही. म्हणजे ही गोष्ट घडली, तात्पुरता आनंद आपल्याला मिळतो आणि पुन्हा आपण नवीन साड्या शोधतच असतो. सांगण्याचा हेतू काय आहे की इथे जास्त न रमता, इथल्या सुखदुःखांचा विचार न करता, जितकं पिसासारखं हलकं राहता येईल तितकं हलकं राहण्याचा काय करायचं आहे? प्रयत्न करायचा. आणि मग जे आपल्याला सच्चिदानंद पद गाठायचं आहे ना, तो आनंद मला कसा हवा आहे? टिकणारा, काय स्वरूपी टिकणारा, असा पटकन संपणारा आनंद नको. मग तो सच्चिदानंद आनंद कोण देतो? तर भगवंत देत असतो. आपल्या आयुष्यामध्ये आपले आईवडील असतात, आपला पती असतो, आपली मुलं बाळ असतात. सगळ्यांकडून आपल्याला कोणता ना कोणता आनंद प्राप्त होत असतो, पण तो चिरंतन टिकतो. आईवडील आपल्यावर प्रेम करतात, पण योग्य वय झालं की आईवडिलांना सोडून आपल्याला पतीच्या घरी जावंच लागतं. पतीबरोबर आपण आनंद काही क्षण घालवतो, पण तेही किती काळ असतात. मुलांचा काही लहान आपली टांगी बाळं असतात, त्यांचा आपल्याला भरपूर आनंद मिळत असतो, पण किती काळ ते. या सगळ्या गोष्टींना काय आहे? ठराविक मर्यादा आहे. आणि या मर्यादेच्या पलीकडे आपल्याला त्या आनंदाला काय टिकवता येईल. मग कुठला आनंद टिकणार आहे? तो इथला आनंद टिकतो. पण मग म्हणून काय आपण प्रपंचाचा आनंद घ्यायचा नाही, काळजी नाही. विवेकानंद म्हणतात, ज्याच्या भोगामध्ये ताकद नाही तर त्याच्या योगामध्ये कुठून ताकद येईल. मला प्रपंचही तितक्याच ताकदीचा करायचा आहे आणि मला परमार्थही तितक्याच ताकदीचा करायचा आहे, ही जिद्द प्रत्येक स्त्रीने ठेवली पाहिजे. मग प्रपंचामध्ये मग मी काही प्रपंचाचा आनंद घ्यायचा नाही म्हणजे मला एखादी गोष्ट नाही मिळाली तर मी सोडून द्यायची का? नाही, तर नाही, सोडून द्या. जिद्द नाही करायची कधी मिळवण्यासाठी. मला जर मानवी जन्म दिलेला आहे भगवंता, तर जी जी म्हणून मानवाने उपभोगायची सगळे भोग आहेत, जी सगळी सुख आहेत, ती मला पाहिजेतच असं महाराजांसमोर मागणं ठेवायचं. आणि जर परमार्थही मला तितक्याच ताकदीचा करायचा आहे तर मी प्रपंचाचीही मागणी तितक्याच ताकदीत करणार. आणि ही ताकद किंवा ही मागणी
पुरवण्याची शक्ती आपल्याला दत्त महाराज देतात. म्हणून दत्त महाराज हे असं दैवत आहे जे काय करतं, आपल्याला भोगही देतं आणि मोक्षही देतं. मग आता इथे स्त्रियांसाठी हा ग्रंथ कसा महत्त्वाचा आहे किंवा कसा मार्गदर्शक आहे, याच्यासाठी इकडे 31वा 32वा असा अध्याय सांगितलेला आहे. आता सुरुवातीला की नाही तुम्ही पहिल्यांदा ग्रंथ घेऊन बसाल, वाचायला सुरुवात कराल, हा सगळा आचार धर्म वाचला की डोक्यामध्ये जाईल म्हणे काय हे, म्हणे हे करू नये, ते करू नये, असं वागू नये, तसं वागू नये, पती हा देव मानावा, तो शंकर मानावा. अहो पण त्या तुलनेचे पती तरी असायला पाहिजेतच. जेव्हा पहिल्यांदा हा अध्याय वाचला ना, रिजेक्टच करून टाकलं, हे पटतच नाही. मग 10 वेळा ते भाषण परत 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 वाचन 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 करत गेले आणि मग त्याच्यामध्ये रहस्य उलगडायला सुरुवात झाली. आपण एखादी गोष्ट करत नाही ना, त्यावेळेला आपल्याला ती पटवून घ्यायची की नाही, हे मला पटत नाही, हे मी करणार. आणि आपण कलियुगातले नाही, त्यामुळे सतयुगातली आचरण आम्हाला काय जमणार आहे. पण जर स्वतःच्या मनाला समजावलं तर इतका चमत्कार हा ग्रंथ करून दाखवतो की तुमच्या घरामधली परिस्थिती कशी बदलवायची ही तुमच्याकडे किल्ली आहे. स्त्रियांकडे, आपल्याकडे पतिव्रता स्त्रियांच्या अनेक नावं आहेत. अनुसया माता आहे, त्याच्यानंतर आपली वटसावित्री आपण साजरी करतो ती सावित्री आहे, त्यानंतर शांडिल्य म्हणून आहे. अनेक अशा स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवांवरी चाले सत्ता. इतकी ताकद खरंच पतिव्रतेमध्ये असते का? आता सावित्रीचं उदाहरण तर आपल्या अगदी म्हणजे जवळचंच आहे, फार ती मागे जायलाच नको. मग सावित्री यमाबरोबर संवाद साधून आपल्या पतीला घेऊन येऊ शकते म्हणजे काहीतरी ताकद आहेतच. असं म्हणतात की अनुसया माता तिच्या पतिव्रतेचं जे काही आचरण होतं त्याची स्तुती नारदांनी कुठे केली? आमच्या ज्या 3 माता आहेत, त्रिदेवांच्या पत्नी, पार्वती माता, आमची लक्ष्मी माता आणि आमची सावित्री, त्यांच्यासमोर या अनुसयेच्या पतिव्रत्याचं, तिचं आचरण, त्याचं कौतुक केल्याबरोबर या तिघींना इतकं म्हणतात नाही, मनातल्या मनात आतून थोडासा असा द्वेष निर्माण व्हायला लागला की आम्ही पतिव्रता, आमच्याविषयी कोणी असू शकतं का? मग आपल्याला ती दत्त महाराजांच्या जन्माची कथा तर माहीतच आहे. आता मी ती कथा सांगत बसणार, आज माहीत आहे ना सगळ्यांना. हां, मग तिचं पातिव्रत्य कसं भंग करायचं याच्यासाठी प्रयत्न केले. इथे गुरुचरित्रामध्ये आईचं वर्णन असं आहे की ज्या वेळेला अनुसया माता चालायची रस्त्याने त्यावेळेला आकाशातला जो सूर्य आहे ना तो सुद्धा मंद मंद तळपायचा. का? तर तिच्या पायांना चटके लागू नये आणि चटके लागल्यावर तिच्या मुखातून काहीतरी एखादी शापवाणी किंवा काही एखादं रागाचे बोल या सूर्यनारायणाला लागू दे नको म्हणून तो मंद मंद तळपायचा. वारा अगदी सोसाट्याचा वाहत असेल पटकन शांत व्हायचा. जमीन भूमाता जी आहे ती अगदी मृदू होऊन जायची. तिच्यावरचे जे कंटक आहेत, काटे आहेत किंवा जे काही दगड आहेत जे पायांना तिच्या वेदना देऊ शकतात ते सहज असे बाजूला व्हायचे आणि फुलांसारखी अशी मृदू काय व्हायची, भूमी व्हायची. इतकी पतिव्रतेचं हे पावित्र्य, इतकी शक्ती तिच्या त्या पातिव्रत्यातून निर्माण होत असते. मग हे पातिव्रत्य कसं असायला पाहिजे, ते कसं जपायला पाहिजे. आता ज्या केस पिकलेले त्या अर्थी बराचसा आपण कालावधी आपण जगलेलो आहोत, पण उरलेला जो काही कालावधी आहे, कारण गुरुचरित्र ऐकल्यानंतर समोरून फोन येतात, पुरुषांचेही येतात आणि स्त्रियांचेही येतात की ताई हा अध्याय ऐकल्यानंतर आमच्या घरामधलं वातावरण बदललं, आमचं गृहमंत्री बदलायला लागला, त्याबरोबर घरामधलं सगळं वातावरण बदलायला लागलं. म्हणजे ही किल्ली आपल्या हातात आहे आणि ती किल्ली जर आपल्याला चालवायची असेल तर तुमच्या पतीचं सूट, तुमच्या मुलांचं सूट, तुमच्या कुटुंबाचं सूट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सूट हे तुमच्याच हातात आहे. आणि त्याच्यासाठी हा अध्याय इतका महत्त्वाचा आहे.
काळामध्ये परिस्थिती अशी होती की स्त्रिया पूर्ण नोकरीधंदा नव्हता, पूर्णपणे पुरुषांच्या वरती जबाबदारी, जो काही आर्थिक भार होता तो सगळे पुरुष सांभाळत होते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या या स्त्रियांवर यायच्या. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज स्त्रिया सुद्धा तितक्याच ताकदीने कमवत आहेत की नाही, उलट पुरुषांपेक्षा जास्तीचंच काम करतात. म्हणजे घर तर सांभाळतातच आहे, सकाळची ती ऊठ बघतातच आहे. ते सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या मुलाबाळांचं जेवण, डबे, घरी सासू सासरे असतील तर त्यांचं सगळं हे करत इतक्या तासांचा त्या ट्रेनमधून धकाधकीचा प्रवास करतात. पुन्हा ऑफिसमध्ये गेल्यावर जी डोक्याला जो ताप असतो तो तर असतोच. तिथे कोणी म्हटलं का अहो घ्या बाई, पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही चहा घ्या, नाश्ता घ्या, शांत बसा आणि नंतर कामाला सुरुवात, असं कोणी म्हणतं का? कोणाचा बॉस का आहे का? नाही. म्हणजे ती दगदग आहे, तिथून कसं निघत नाही. पुन्हा संध्याकाळी काय जेवण करायचं, डोक्याला ताप आहेच. आणि हे सगळं केल्यावर मग मुलांची शाळा, त्यांचे अभ्यास, त्यांचं अमुक, त्यांचं तमुक करता करता रात्रीचे 12 कधी वाजतात काही कळत. म्हणजे आम्ही जबाबदार झालो, पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून काम करायला लागलो. पण परिणाम काय झाला? आपण आपल्या स्वतःपासून हरवत चाललो. आहे का तुमच्याकडे वेळ स्वतःला बघण्याचा? आरशात बघायलाही वेळ नाही. म्हणजे सकाळी तुम्ही ट्रेनमध्ये बघाल ना, विराट ट्रेनमध्ये बायका नुसते आंबाडे बांधतात आणि बॅगा घेऊन सुटलेले असतात, स्वतःला आरशातही बघत नाही. इतकी वाईट परिस्थिती. मग ट्रेनमध्ये बसून कोण कोण आपले वेळीपणी चाललेली असते, कोणी लिपस्टिक लावत असते, कोणी पावडर लावत असते, अशी परिस्थिती, कोणी नाश्ता करत असते. मग ही परिस्थिती का निर्माण झाली? कारण ये दिल मागे आम्हाला काहीतरी जास्त बरोबर की आम्हाला समाधान हे हरपत चाललं. म्हणून आम्हाला काय वाटायला लागलं, शेजारणीचा नवरा चांगला पगार घेतो, त्याची पत्नी चांगली कमवते, म्हणून त्याची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात, त्यांच्या बाजूच्या घरात त्यांचा मुलगा परदेशात शिकायला गेला. आणि काय हो, तुम्ही एकटेच कमवत राहिला तर मग आपल्या बाळाला म्युन्सिपालिटी शाळेतच जावं लागेल. मग आईसुद्धा निघते आपल्या खांद्यावर बॅग घेऊन आणि मग ती फटफट सुरू होते. पण ह्याचा परिणाम काय झाला? मुलं राहायला लागली पाळणा घरांमध्ये, बरोबर, जेवणं यायला लागली पोळी भाजी केंद्रांमध्ये, स्त्री थकली, पुरुषाला पोषण मिळायचं बंद झालं, मुलांना पोषण संस्कार मिळायचे बंद झाले आणि आपल्या धर्मापासून, आपल्या जबाबदाऱ्यांपासून आपण भरकटत हरवून गेलो. आणि आज परतीची वाट. पूर्वी स्त्रियांना व्रतवैकल्य करायला सांगायचं. पूर्वी बघा आपल्या असतील कोणी आजी पणजे वगैरे तर काय करायच्या, रात्रीच्या वेळेला ग्रंथ उघडून बसायच्या, आपली चिल्ली पिल्लीजवळ आई बसायची, मुलांना घेऊन बसायची आणि म्हण रामरक्षा म्हण, संध्याकाळी दिवा लावला रामरक्षा म्हण, संध्याकाळचे श्लोक म्हण. आज कुठल्या घरामध्ये होतात का आवश्यक? मुलांना माहीतच नाही आहे. अगदी 11 वाजेपर्यंत मुलं खालीच आमच्या बिल्डिंगच्या खाली खेळतच असतात. आधी 7च्या आत घरात या म्हटल्यावर मुलं धावत यायची आणि पहिल्यांदा हात जोडून हातपाय धुवून करायचे. आज राहिलं आहे का ते सगळं? शिकवणाऱ्या आज्या घरामध्ये राहिल्या नाहीत आणि ज्या राहिल्या आहेत त्या टीव्हीमध्ये उठले, बरोबर की नाही? एक आजच सकाळी असं आमच्या घरामध्ये कीर्तन सकाळपासून सुरू होत असते. म्हणजे आमची कीर्तनं नाही, महाराज वेगवेगळे आपल्याकडे आता टी व्ही आहे, यूट्यूब आहे, सगळं चालू असतं. त्यामुळे आमच्याकडे बरेच कीर्तनकार सकाळपासून बोलत असतात. त्यांनी सकाळी गमतीनेच सांगितलं की आया म्हणजे आज्या गुंतल्या आहेत टी व्हीमध्ये, आया गुंतलेत मोबाईलमध्ये, बाबा गुंतलेत मोबाईलमध्ये. म्हणजे गंमत अशी सांगितली की एक माणूस जो गाडीतून उतरला मोबाईल घेऊन रस्त्याने चालत 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 या गल्लीत आपलं घर ते त्या गल्लीत म्हणजे मोबाईलमध्ये तो इतका फसलेला आहे, त्या गल्लीमध्ये गेला, भलत्याच कुठल्या तरी घराच्या आतमध्ये पण गेला, दार ठोकलं, बाईने दार उघडलं, बाईचं लक्ष होतं टी व्हीमध्ये, आपल्या घरात कोण आलं हे तिने बघितलं नाही आणि हा माणूस जाऊन पोछ्यावर मस्तपैकी मोबाईल घेत पडला. ही उठून आतमध्ये गेली, चहा पाण्याचा ग्लास आणून दिला, हे सगळं टी व्ही बघत चहा आणून दिला. या माणसाने पाणी प्यायला
चहा प्यायला आणि पुन्हा दारावर टकटक वाजलं. टकटक वाजल्यावर ह्या बाईने मागे वळून बघितलं तर आपला नवरा दिसला. तेव्हा उठून तिने बघितलं कोण आहे कोचावर हा लोळत पडलेला, तर तो होता कोणीतरी परकाच. तिने कोण हो म्हटल्यावर हा उठून बसला आणि मोबाईलमधून वर पाहिलं म्हणे आपला रस्ता चुकलेला आहे. तो तसाच मोबाईल घेऊन बाहेर निघून गेला. म्हणजे ही सगळी गंमत. इतके लोक त्या मोबाईलमध्ये फसलेले आहेत आणि त्या टी व्हीमध्ये फसलेले, कुठेच संस्कार शिल्लक राहणार. म्हणून आज परिस्थिती काय आहे, आम्ही खूप कौतुक आणि नको आमची मुलं परदेशात शिकतात. त्याला परदेशात पाठवायचे म्हणून कर्ज काढलं आहे आम्ही, असं करणार तसं करणार, त्याला आम्ही शिकवणार, मोठा माणूस बनणार. परदेशात गेलेली मुलं परत येत आहेत का? आज परिस्थिती अशी आहे ना की मुलं परदेशामध्ये जातात, तिथे स्थायिक होतात आणि त्यांचा परतीची त्यांना काहीही इच्छा नसते. आणि आई वडिलांना ज्या काळामध्ये खरोखर मुलांची गरज आहे ना त्या काळामध्ये आई वडिलांना सांभाळायला पाहिजे. मग कोणीतरी शेजारी पाजारी धावतो आणि ते लोकच या मंडळींना सांभाळत असतात. नाहीतर मग कंटाळून ते बिचारे वृद्धाश्रमामध्ये जाऊन आपली पुढची काय करतात सोय बघतात. मला सांगा, म्हणजे तुम्ही समर्थांचा दासबोधामध्ये देहनिरूपण म्हणून एक कोणी वाचला असेल ग्रंथ तर कळेल देहाची परिस्थिती वार्धक्य अवस्थेमध्ये काय होते. म्हणजे तुम्ही जर वाचायला सुरुवात कराल ना तर तुमच्या डोळ्यातून खळा 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 अश्रू व्हायला सुरुवात होईल. मग तो तरुण असो नाहीतर वृद्ध असो, या शरीराची वृद्ध अवस्थेमध्ये कशी वाट लागत जाते, काय अवस्था होते हे जेव्हा समर्थ सांगतात. समर्थ म्हणजे काय, नुसतं बाहेरून आतून धुवून काढतात एखाद्या व्यक्ती. घळाघळा डोळ्यातून तुमच्या पाणी व्हायला सुरुवात होईल आणि मग तुम्हाला आठवेल की अरे माझी आई वृद्ध असताना ती अशी सोफ्यावर पडून राहायची आणि मी ओरडायचे, ऐकाय नुसती पडून राहते, जा जरा चालून ये. तिचे सांधे किती दुखत असतील, तिला कुठे कुठे आणि किती किती त्रास होत असेल त्या वृद्ध अवस्थेत, हे जेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये जाऊ तेव्हाच आपल्याला कळतं. आणि मग त्यावेळेला आपलं चिंतन सुरू होतं. कोणीही तुम्हाला सांगायची गरज नाही. समर्थ ह्या निरूपणामधून ह्या समासामधून तुम्हाला ना आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात की आठवा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांशी कसे वागलात, आठवा तुम्ही आई वडिलांशी तुमच्या आजी आजोबांशी कसे वागलात त्यांच्या वार्धक्य अवस्थेमध्ये. आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या या वृद्ध अवस्थेची कीव वाटायला लागते की खरोखर त्या अवस्थेमध्ये आपण त्यांना आधार दिलाच पाहिजे. ज्यावेळी आपण लहान असतो दिवसाला बादली भरते की नाही लंगोट बाळाचे बदलून बदलून, वृद्ध अवस्थेमध्ये आई वडिलांचं एक डायपर चेंज करताना आपल्या मुखातून किती आणि कसे शब्द निघाले असतील याचा विचार जरूर करावा, असा हा समास आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये जर आपण लहानपणापासून वाढवलेली ही मुलं जर परदेशांना पोचण्यासाठी बाहेर जर पाठवली तर आपली वृद्ध अवस्थेमध्ये काळजी कोणी घ्यायची. मग मला सांगा, मग आपल्याला वृद्धाश्रम हवेत की नको? आहेच ना, गरजच आहे ती. मग अशा वेळी आपला हा देह सांभाळता आपल्याला आला पाहिजे. याच्यासाठी स्त्रीने सगळ्यात महत्त्वाचं, कारण हे माध्यम आहे, शरीर हे माध्यम आहे आणि जोवर त्यावर आपली सत्ता आहे ना, जोवर दोन पायांवर उभ्या तोपर्यंत सगळे सलाम ठोकणार. एकदा काटेवर पडला की सगळी सत्ता गेली, कोणी विचारणार नाही. मग दिलं तर खायचं, विचारलं हवंय का, म्हणजे मागण्याची सोय नाही, कोणी दिलं तर खाण्याची अशी वेळ निर्माण होते. मग आपल्या या देहाचं पण आपण रक्षण केलं पाहिजे. मग आयुष्यभर आपण ती दगदग सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुटुंबाचं करतोय, त्या ऑफिसचं करतोय, कशाच आहे प्रपंचातल्या सुखासाठी. मग ते सुख अनुभवण्यासाठी तरी आमच्याकडे वेळ आहे का? मग ते सुख जर कोणाला हवं असेल ना तर काय करा, तुमच्या मैत्रिणी असतील, आज ऐकल्यावर मी रेकॉर्ड करतेच, मी काहींना पाठवा, तरुण मुलींना हे पाठवा की तुमच्या जीवाची जास्त दगदग आणि होरपळ करून घेऊ नका. शांती आणि सुखाचा जर प्रयत्न करायचा असेल ना तर आयुष्यातली दगदग थांबवायची आणि अध्यात्मामध्ये कोणते मार्ग दिलेले आहेत त्या मार्गांचा अवलंब करायचा.
आता अनुसया माता दत्त महाराजीच्या पोटी जन्माला आलेले आहे ती कशी आहे? अनुसया नावामध्ये असूया जिला नाही ती अनुसया. मग आता स्त्री म्हटलं की स्त्री इज इक्वल टू असूया. काय बाई तिची साडी, काय बाई ती झप्पक राहते, कधीही बघावं तर नुसती मेकअप नट्टापट्टा करून असते की नाही. असूया आपल्याला असूया आणायला दूर जावंच लागत नाही. हे काही गुणधर्म असतात स्त्री आणि काही गुणधर्म म्हणजे चिटकवलेले आहेत बघा. बायकांच्या पोटात काही राहत ही बायकांना एकमेकांना म्हणजे 1000 पुरुषांना एका खोलीमध्ये किंवा एका हॉलमध्ये टांगून ठेवलं तर ते मस्तपैकी मज्जा करताना दिसते. पण 2 बायकांना एका खोलीमध्ये ठेवलं तर त्या तुम्हाला काय करताना दिसतील? भांडतानाच दिसते. म्हणजे हे जे इक्वेशन आपले ही जी समीकरणं आपल्याला चिकटलेली आहेत ना ती आपल्याला समीकरणं मोडून काढायची. मग मोडून काढायची तर काय करावं? तर ग्रंथांचा आधार. ग्रंथांमधून आपल्याला सांगितलं जातं की एका स्त्रीचं आचरण कशा प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये स्वर्गाची निर्मिती करू शकतो. पूर्वीच्या काळी स्त्रिया पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून होत्या. त्याच्यामुळे त्यांना सगळं काय करावं लागायचं? ते म्हणतील की पूर्व दिशा. बरोबर की? त्याच्यामुळे हा अध्याय वाचायला घेतला की सुरुवातीला पीडित अरे काय आहे? पुरुषाच्या अगोदर म्हणजे पतीला पूर्णपणे आपण काय मानायचं? आपला परमेश्वर. मग आम्ही स्त्रिया लगेच विचारतो हा अध्याय फक्त गुरुचरित्रामध्ये स्त्रियांनी आचरण कसं करावं किंवा ज्या विधवा स्त्री आहेत त्यांनी आचरण कसं करावं याच्याबद्दल महाराज सांगतात. मग महाराज पुरुषांबद्दल का बोलतो? येतो की नाही मनामध्ये हा प्रश्न? ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल मनामध्ये हा प्रश्न येतोच आहे. आम्हाला हे करा ते करा सांग. अहो अख्खा देवी भागवताचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सगळं देवीचंच महात्म्य सांगितलेलं आहे म्हणजे आपलंच महत्त्व सांगितलेलं आहे. मग नवरात्रीमध्ये पुरुषांना पहिलं पाया करून हे दिलं जातं. मंदिरामध्ये बसलेली देवी नंतर घरामध्ये जी बसलेली देवी आहे ना जी तुझी जन्मदात्री आहे, जी तुझी सहचारिणी आहे, जी तुझ्या पोटी जन्म घेऊन आलेली आहे, जी तुझी बहीण आहे, या सगळ्यांना पहिल्यांदा देवी समज. जेव्हा तू तिचा सन्मान करशील देवी म्हणून तेव्हा तुला ती मंदिरातली देवी पावणार. मग आपली वर्णन अख्खा ग्रंथ वर्णन करतो. मग गुरुचरित्रामधला एखाद दुसरा अध्याय जर आपल्यासाठी जर काही मार्गदर्शन असेल तर आपण का ऐकू नये? का त्याचा अवलंब करू? मग आता गमतीने मी जेव्हा असं पारायण वगैरे करते आणि हळूहळू आमची अशी अध्याय मागून कळतं. आता उद्या आपले हे अध्याय ना 31-32. मग मी तुला मुद्दाम उपस्थित असलेल्या महिलांना पेपर आणि पेन घेऊन यायला सांगते. आता या ग्रंथामध्ये जेवढे पण हे दिलेले आहेत मुद्दे ते सांगत जाते. बघा हा मुद्दा तुम्ही करताय का हे तर टिक करायचं. 1 मार्क द्यायचा. आपण करत असतो नाही ऐकत असतो किंवा हे आपल्याकडनं आचरण होत नाही तर आपण स्वतःला 0 मार्क द्यायचं. एक 15 ते 20 असे मुद्दे आहेत. बायका ते आपलं टिक करतात, पुढे फुल्या मारतात. करता 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 सगळ्यांच्या त्या पेपरांवर भोपळेच जास्त आणि त्या फुल्याच जास्त आणि टिक नाही. म्हणजे आपल्याला हे आचरण होतच नाहीये. पहिलंच वाक्य पुरुषाला परमेश्वर माना. आता इथे किती स्त्रिया अशा आहेत मला हात वर करू सांगा. कोणी नाही. आपली इथे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नाही आहे त्यामुळे कोणाला काही दाखवायला पण जाणार. किती स्त्रिया आपल्या पुरुषांना परमेश्वर मानतात किंवा शिवशंकर मानतात? नाही मानतात. चांगली टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तर पहिलंच वाक्य सांगितलं ती जी स्त्री आहे औदुंबरच्या स्थानावर ती आलेली होती महाराजांना भेटण्यासाठी. प्रचिती ऐकलेली होती. पती होता त्यावेळेला आजारी तिचा आणि इतका आजारी होता अगदी कोवळं वय होतं दोघांचंही की तो आता सगळे औषधोपचार झालेले आहेत. आता त्याची काही वाचण्याची शक्यता आहे. कोणीतरी असं बोलता म्हणाल त्या औदुंबरी जा तिथे महाराज असतात. ते महाराज काय करतात? त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे. तुला काही ना काही ते उपाय सांगतील. आपल्या पतीला ती बिचारी उचलून कशी त्या पालखीत घालून असं तसं करून घेऊन आली आहे. पण हे सगळं करून एवढ्या लांबून येईपर्यंत औदुंबरी पोहोचेपर्यंत पती मृत्यू पावला.
इतकी रडायला तिने सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यावेळी नेमके महाराज म्हणजे नव्हते, ते संगमावर स्नानासाठी गेलेले होते. थोड्या वेळाने महाराज आल्यानंतर कलेवर तिकडे ठेवलेलं आहे. ठेवल्यानंतर मग सगळं आपलं दुःख सगळं सांगितले. महाराज समजावत आहेत की असा कोण आहे का जो अमर आहे, ज्याला मृत्यूच नाही, असा कोणीही नाही आहे. मग तुझा गेलेला पती कसा त्याला पुन्हा जीवनदान द्यायचं. आणि नंतर मग खूप मोठा असा हे आहे महाराजांनी केलेलं त्याच्यावर संवाद आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर शेवटी महाराज करायची ती कृपा करतात. आणि त्या मृत जीवाला म्हणजे तिची भक्ती इतकी थोर होती की गेलेला नवरा महाराजांनी पुन्हा जिवंत करून दिले. आता आजूबाजूला लोक जे संगमावर आलेले होते ते सगळे लोक काय करायला लागले की म्हण हा चमत्कार इथे नियती विधी जे लिहून ठेवतो, विधी म्हणजे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेलं हे बदलत नाही, मग यांनी कसं बदललं. मग ही शक्ती आपल्या सद्गुरूंकडे असते. आपण प्रारब्ध बदलण्याची शक्ती ही केवळ आणि केवळ दत्त महाराजांकडे असते. आपल्याकडे बघा कुळाचे प्रश्न असतात, काही मुळांचे प्रश्न असतात. बराच आपण शोध घेत असतो. आपली कुलदेवी आपल्याला माहीत नसते, आपला महापुरुष असतं. म्हणजे गावच्या ठिकाणी आपल्याला हे पहिले नमस्कार करावे लागतात. आपलं ग्रामदैवत म्हणा, आपला महापुरुष म्हणा किंवा आपली कुलदेवता म्हणा. मग या सगळ्यांकडून पण जेव्हा प्रश्न सुटत नाहीत ना, मग सगळ्यात शेवट जो सांगितलेला आहे म्हणजे तुमचे कुठूनही प्रश्न सुटत नाही आहेत, मग शेवटी एकमेव मार्ग दत्त महाराज. आणि दत्त महाराज हे एकमेव दैवत असं आहे, कोणाच्याही कुठल्याही प्रश्नामध्ये हात घालून तो त्यात सगळ्याचा न्याय निवाडा करू शकतात. मग आता लोकांना प्रश्न निर्माण झाला की विधीने लिहून ठेवलेला त्याचा जीवनकाल जो असेल त्याप्रमाणे जर त्याला मृत्यू आला तर महाराजांनी त्याला जिवंत केलंच कसं. मग त्याच्यावर महाराजांनी सांगितलेले पुढच्या जन्मातली 30 वर्ष त्याची काय केलेली इकडे ट्रान्सफर केलेली आहे. मग अशा पद्धतीने ती पत्नी खूप खुश झाली आणि तो तिचा पती दोघांनी अगदी म्हणजे महाराजांना ते नतमस्तक झाले. आणि नंतर मग आता अशी वेळ ज्यावेळेला येताना त्यावेळेला आपल्याला काय होतं, आपण शरणागत होऊन जातो. आणि मग शरणागत झालेले आहेत. सगळं अगदी त्या पादुकांची छान अशी पूजा केली आहे, महाराजांची छान तिने पूजा केली आहे, तिथे राहिलेले आहेत. आणि सारखं महाराजांचं दर्शन घेणं, त्यांचं कोडकौतुक करणं वगैरे असं सगळं चाललं आहे. आणि एक दिवस मग ही विचारते की महाराज माझ्यासाठी काहीतरी मंत्र द्या. बघा आपण अनुग्रह मागतो, बऱ्याचदा असं विचारतो तुम्ही गुरु केलाय का. आता गुरु ही करण्याची गोष्टच नसते. तुमच्या पूर्वकर्मानुसार जे काही संचित केलेलं आहे त्याच्यामध्ये जो काही गुरु तुम्ही बसलेला तोच गुरु तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये, फक्त शरीर वेगळं पण शक्ती तीच असते. आणि जेव्हा हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा गुरु भक्तीचा मळा फुलतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपोआप सद्गुरू येतात. आपल्याला फिरत बसण्याची आवश्यकता लागत नाही. मग असे हे सद्गुरू यांच्या आयुष्यात आले आणि त्यांनी इतका गंडांतर योग चुकवला म्हटल्यावर हिने प्रश्न विचारले महाराज मला काहीतरी मंत्र द्या. आपल्याला बघा गुरुकडे गेलो की आपल्याला हेच हवं. गुरुने काय तुमच्या गुरुने काय मंत्र दिला का नाही. आमच्या गुरुने काय मंत्र काय शक्ती नाही वाटते तुमच्या गुरु येते की नाही मनामध्ये. म्हणजे जो मंत्र देतो तो सच्चा गुरु किंवा ताकद. पण गुरूंचा हिशोब असा असतो जैसा ज्याचा अधिकार तैसा लागेल नाही. जो मोक्षाचा अधिकारी आहे म्हणजे या जन्मामध्ये मला मोक्ष मिळणार आहे तर गुरु तुमच्याकडनं तुमचा सगळ्या पूर्व अगोदरच्या जन्मांचा जो काही हिशोब असतो तो सगळ्या पाप पुण्याचा हिशोब फेडून टाकतो. आणि असं म्हणतात ज्यावेळेला मुक्तीची वेळ येते त्यावेळेला आत्मदर्शन व्हावं लागतं. मी कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल पाहावया गेलो आणि विठ्ठलची मुरणी ठालो. अणुरणी तो गडा तुका आकाशा गडा. अणूंमध्ये सुद्धा इतक्या सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा तुकाच आहे आणि विशाल रूपामध्ये सुद्धा तुकाच आहे. म्हणजे विठ्ठल आणि तुकाराम हे वेगवेगळे नाही तर दोन्ही एकच जन्म. आपण कोण आहोत. आपण जीव आणि शिव या दोघांचा जो संगम होतो त्या अवस्थेला आपण आत्मज्ञान म्हणतात. म्हणजे मी कोण आहे आणि सांगण्याचा
आजचा उद्देश हाच आहे की तुम्ही कोण आहात हे ओळख. ज्या वेळेला ही मोक्ष आपल्याला प्राप्त करायचं पहिलं आत्मज्ञान होतं. मग आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्मज्ञानानंतरचं तुमचं वर्तन काय. मग आत्मज्ञान प्राप्त झालं अहम ब्रह्मास्मी म्हणत म्हणत मी जर अगदीच अहंकार करायला लागले तर अहंकाराचं रूपांतर ब्रह्मराक्षस आहे. कुरुक्षेत्रामध्ये अध्याय आत्मदर्शन झालेले आहे, ज्ञान मिळवलेलं आहे. अहो रावण काही कमी ज्ञानी होता का. अहंकार झाला सगळ्याचं नाही दिलं ते. आता पिंड काढायला पण कोणी शिल्लक राहिलेलं नाही अशी अवस्था कोणाची. म्हणजे अहंकार हा इतका घातक असतो. मग हा गुरुमंत्र एकदा गंमत अशी झाली, तुकाराम महाराजांची जी कीर्तनं व्हायची ना ती करती आणि महाराज असतो कीर्तन करायचे ना की ते कीर्तन बघून लोकांना फार वाटतं यांचा अनुग्रह घ्या. हे आपले गुरु असेल, हे गुरु असले की आपल्या आयुष्याचं कल्याण होणार नक्कीच. असा एक समर्थांचा शिष्य तुकाराम महाराजांची कीर्तनाला गेले. कीर्तन बघून तो काही प्रभाव पडला आणि म्हणे महाराजांना म्हणला, तुकाराम महाराज मला तुम्ही मंत्र द्या, मला अनुग्रह द्या. आता हे सगळे एकाच माळेचे मणी, कोण समर्थ म्हणा किंवा तुकाराम महाराज म्हणा, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. हे सगळे संत काही विशिष्ट कामासाठी आलेले आहेत ते त्या पद्धतीनेच कामं करतायत. तुम्ही जर बघाल ना सच्चे गुरु जर कोणाच्या आयुष्यामध्ये असतील तर ते एकाचा म्हणजे मी तेवढा महान आणि दुसरा तेवढा असा अपमान कधी करताना दिसत नाही. दुसऱ्याच्या गुरुचाही तितकाच आदर करताना आपल्याला दिसतात, कारण त्यांना माहीत असतं आपलं हे संतांचं कार्य हे सगळ्यांचं विशिष्ट आणि त्यानुसार ते काम करतात. मग याने विचारलं की तुम्हाला अनुग्रह तुम्ही घेतलेला आहे म्हणजे त्यांना लगेच डोक्यावर पटतं. समोरच्या व्यक्ती पाहिलं की लगेच तुकाराम महाराजांनी ओळखले की हा अनुग्रहित आहे, याला मंत्र मिळालेला आहे. ते म्हणाले तुला तर मंत्र मिळालेलं आहे. म्हणे हो मला मंत्र मिळाला आहे. म्हणे मंत्र ना काही कामाचं आहे. म्हणे काय म्हणतात, एक काम करा आता तुम्हाला ऑलरेडी तर तुम्हाला तिकीट मिळालेलं, मग आता परत मी दुसरं तिकीट नाही देऊ शकत. तुम्ही ते तिकीट रिटर्न करा मग मी तुम्हाला दुसरं तिकीट. म्हणून तो मंत्र त्यांचा जाऊन रिटर्न करा. हा समर्थांकडे आहे आणि अगदी हळू शांत होतं. समर्थ म्हणजे बोलणं अगदी कडक ना, त्यामुळे घाबरतच म्हणा महाराज मला तो तुम्ही मंत्र दिलात ना तो परत द्यायचा. महाराजांना थोडं हसू आलं. म्हणाले ते आपलं काही कामामध्ये बिझी होते. ते म्हणाले बाजूला तो दगड आहे ना त्याच्यावर तुझं मंत्र टाक, चूळ मार आणि झालं. याने तोंडामध्ये पाणी घेतलं आणि चूळ मारली. तो जो पाषाण होता त्या पाषाणावर जय राम श्रीराम जय जय राम मंत्र उमटला. हा तिथून निघून गेला महाराजांकडे. तुकाराम महाराजांकडे आला आणि आल्यावर म्हणाला आता मी मंत्र काय केलंय पुन्हा देऊ. महाराज म्हणाले असं नसतं रे, आपल्या आयुष्यामध्ये एकच गुरु असतो जो आपल्या अनेक जन्मांपासून आपल्याला काय करत असतो, मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे असं नसतं मी तुला म्हटलं आपलं जा तो देऊन या असं तू देऊन असं असतं का कुठे. त्यामुळे मी बाबा असं काही तुला मंत्र देऊ शकत नाही. तर म्हणे आता काय करायचं, मिळालेला मंत्र पण हातचा गेला, रडायला लागला. म्हणे कान उघडणी केली महाराजांनी. म्हणे जा परत महाराजांकडे समर्थांकडे जा आणि माफी माग, क्षमा माग, ते कृपा करतील तुझ्यावर. पुन्हा आला. समर्थ म्हणाले जिथे टाकलास तिथे तो अजून पण पडलेला आहे, जसा टाकलास तसा उचलून घेऊन जा. जिभेने चाटलाय तो मंत्र. जिभेने मंत्र चाटल्यानंतर वाणी गेली. ज्यावेळी तो मंत्र टाकला होता की नाही त्यावेळेला वाणी गेलेली होती. येऊन तुकाराम महाराजांना म्हणाला की मंत्र मी टाकला हो पण बोलण्याची शक्तीच निघून गेली. मग आता म्हणाले मी काय करू शकत नाही, जाईल पुन्हा समर्थांकडे. समर्थ म्हणाले चाट तो मंत्र जो घेतला असतो. आणि त्याच्यानंतर तो चाटल्यानंतर त्यांना फक्त श्रीराम एवढंच बोलण्याची वाणी करतो. म्हणजे ही शक्ती आहे गुरुमंत्राला. मग आता ही स्त्री विचारते महाराज मला मंत्र द्या. महाराज म्हणतात बघ बाई स्त्रियांच्या वाट्याला पुष्कळ कामं असतात. त्यांना घर सांभाळायचं असतं, पाहुणा सोयरा सांभाळायचं असतं, आपल्या पतीला सांभाळायचं असतं, कुटुंबाला बघायचं असतं, मुलाबाळांवर चांगले संस्कार करायचे असतात. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांना
स्त्री जेवढी चांगल्या पद्धतीने करते ना तेवढा पुरुष चांगल्या पद्धतीने नाही करू शकत. म्हणून तुमच्याकडे जबाबदारी फार आहे. मग महाराजने काय करायचं, मला मी मंत्र नाही देणार तर म्हणे मंत्र नाही, तुझ्याकडे तुझा जो हा पती मी तुला जिवंत करून दिलेला आहे ना तोच तुझ्यासाठी ईश्वर समज आणि त्याची शंकर समज आणि त्याची काय कर पूजा अर्चना. बस त्याच याच्यावर तुला मुक्ती मिळेल. म्हणजे हाच मार्ग स्त्रियांसाठी सांगितलेला आहे की आपल्या घरातला पती हा आपण शंकर समजावा. मग आता आमचं पहिल्यांदा इथूनच पाऊल टाकायचं की नाही टाकायचं या विचारावर आपण अंमल करायचं की नाही करायचं ही सुरुवात होते. खूप म्हणतात ना द्वंद्व निर्माण होतं. म्हणजे मूर्खासारखा वागणारा आपला नवरा ज्याला सकाळपासून आपण सांगत असतो अहो हे करू नका, आपण ते करू नका, बघा मी तुम्हाला सांगत होते तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू, मी केलंच की नाही. किती आपण त्या पुरुषांना बोलत असतो. मग अशा वेळेला अचानक कोणीतरी व्याख्यानाला येतं एखाद्या बुधवारी एखाद्या महिन्यामध्ये आणि सांगतं की घरी जा आणि आपल्या पतीला शंकर मान. ग्रहण होईल का? नाही. मग आता इथे आपल्या मनाला काय करायचं, तयारी करायची. अध्याय सारखा वाचा आणि जर खरोखर प्राकृत भाषेमध्ये जर हा ग्रंथ असेल ना तर 31वा अध्याय काढा आणि सारखा वाचा. जोपर्यंत आणि 100% सांगते मन कौल देतं. एका क्षणाला तुम्हाला हे पटतं की येस हे जर आपण बदलायला सुरुवात केलं आणि आपण म्हणतो पुरुष व्यसनी आहे, पुरुष असे वागतात, पुरुष तसे वागतात, मग अशा पुरुषाचं काय थोडं कौतुक करायचं, त्याची कान घडणी की नाही केली तर ऐकत नाही. पण मला सांगा पुरुष ऐकत असतात का आपण सकाळपासून जी बडबड करत असतो? तोच प्रश्न म्हणजे सकाळी विचारलेला प्रश्न परत विचारला तर ते म्हणणार बोलली होतीस तू मला. म्हणजे ते एका कानाने ऐकतात की नाही यावर पण मला शंका आहे. एका कानाने ऐकत असतात, एका कानाने सोडून देत असतात. आता मध्ये मोबाईल असतात, हां हो 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 फक्त होकार मान हलत असते आणि होकार देण्याचं काम करत असतात, पण प्रत्यक्षात किती ऐकत असतात. पण गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा स्त्री खरोखर स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करते की चल ठीक आहे आपला पती तिथे रात्री दारू पिऊन येऊ दे, इतर स्त्रियांबरोबर त्याची जी काही लफडी चाललेली असतील, आता मी थोडं स्पष्ट भाषेमध्ये बोलते, चाललेली असतील करू दे. मी माझी शक्ती इतकी वाढवेन, मी माझ्या शक्तीला अशा प्रकारे कार्यरत करेन की माझं पावित्र्य कोणाला मिळेल, माझ्या पतीला मिळेल. आणि त्या ज्या काही वाईट अवस्थेमध्ये, ज्या दुःखामध्ये असेल किंवा ज्या संकटामध्ये असेल, त्या संकटामध्ये ज्या चुकीच्या आचरणामध्ये तो बसलेला असेल तिथून बाहेर काढण्याची शक्ती त्याला माझ्याकडून प्राप्त होईल. ही शक्ती ज्या वेळेला स्त्री स्वतःकडे काही भांडण करायचं नाही, काही सांगायचं नाही. बघा मी लिहून देते, तुम्ही हा प्रयोग सुरू करा. तुम्हाला एखाद्या विषयावर काम करायचं असेल, तुमच्या नवऱ्याला खरोखर तुम्हाला शिवासारखा घडवायचा असेल, बनवायचा असेल, ती शक्ती तुमच्याकडे, ती किल्ली तुमच्याकडे. आणि फक्त पतीलाच नाही, घरातलं मूल असो, घरातली सासू असो, सासरे असो, ज्याला बदलवायचं आहे ना पहिलं तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. तुमचे जे व्हायब्रेशन या वाचनातून या आचरणातून निर्माण होतात ना त्यावेळेला आपोआप ती परिस्थिती बदलायला लागते. वर्ष लागतील तुम्हाला, अनेक वर्ष लागतील. पण ह्याची पुण्याई इतकी मोठी आहे ना. एक दाम्पत्य होतं, म्हणजे मला वाटतं शिवपुराणामध्ये महात्म्याची कथा आहे, त्याच्यामध्ये ती कथा सांगितलेली आहे की पती ब्राह्मण आहे, दोघेही पती पत्नी. पण पती कसा आहे, वाईट वळणाला लागलेले संपूर्ण आयुष्य ती नीच कर्म करण्यामध्ये घालवलेली आहेत आणि त्याचं वागणं बघून हिलाही मी का चांगली राहू, आणि म्हणून मग ती पण मनासारखं वागायला सुरुवात करते. एक दिवस असंच एका शिवाच्या मंदिरामध्ये येते आणि शिवाच्या मंदिरामध्ये शिवपुराण सांगत असतात प्रवचनाला, आणि ते ऐकल्याबरोबर हिला घाम फुटलो की अरे बापरे, मी किती आचरण चुकीचं केलं आणि आता मला किती त्याचे भोग भोगायला लागणार. हा विचार करून ती त्या महात्म्यानं शरण जाते आणि सांगते की मला याच्यातून बाहेर काढा. आणि तिने त्या महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण बदलायला सुरुवात केली. हिला कैलासावर स्थान प्राप्त झाले. आणि ज्या वेळेला कैलासावर गेली त्यावेळेला
पार्वती मातेच्या ज्या अनेक तिची सेवा करणाऱ्या दासी आहे त्यामध्ये ती काय आहे, सेवेमध्ये ती रूढ झालेली आहे. आणि अशा वेळी तिला आपल्या पतीची आठवण, पती नीच कर्म केलेले, पिशाच्या योनीमध्ये जाऊन पडलेले. आता तिला आठवण आली आपला पती कुठल्या अवस्थेत असेल. आणि त्यावेळेला तिने आई जगदंबेला, पार्वती मातेला विनंती केली की माते, माझा पती कुठे असेल, जरा शोध घेऊन सांगशील का. आईने सांगितलं अमुक अमुक दरीमध्ये, अमुक अमुक पर्वता डोंगरांच्या मध्ये ती दरी आहे, तिथे एका पिशाच्याच्या रूपामध्ये अनेक वर्षांपासून तिथेच असं उलटा टाकून आहे, भुकेलेला आहे, खायला काही मिळत नाही आणि भयंकर अशी अवस्था त्याची आहे. तिला लगेच मनाला पाझर फुटला. आईला विनंती केली, आई काहीतरी कर, त्याला पण इकडे सेवेमध्ये, तुमच्या महादेवांच्या सेवेमध्ये येऊ दे. आणि तिच्या त्या पावित्र्यावर, तिच्या त्या शक्तीवर आईने तुंबरूंना पाठवलं. जसं विष्णूचं गायन नारद करतात की नाही, नारायण नारायण, तसं शिवांचं गाणं करणारे तुंबरू. या तुंबरूंना पाठवलेलं आहे. त्या पिशाच्याला असं बांधून ठेवलेलं आहे, हालायला नको, डुलायला नको, पळायला नको, कारण व्हायब्रेशन निर्माण होतात ज्या वेळेला असं ग्रंथांचं पारायण होतं. आणि त्यावेळेला शिवपुराण त्याला ऐकवलं, त्यावेळेला त्याची पिशाच्या योनीमधून मुक्ती झाली आणि तो दिव्य देही झाला. आणि दिव्य देही झाल्यानंतर शिवांच्या कैलास लोकामध्ये त्याला आणता आलेलं. ही शक्ती कोणाची होती, स्त्रीची शक्ती, बरोबर की नाही. यमाबरोबर त्याला गोड बोलून बोलून सगळा वादविवाद करून करून सावित्रीने आपल्या पतीला परत आणलं. का, ज्ञान होतं, ज्ञान प्राप्त केलेलं होतं म्हणून ती वादविवाद त्यांच्याबरोबर करू शकली. आम्हाला माहीतच नाही सकाळी किती वाजता उठलं पाहिजे, काय करायला पाहिजे ते सांगितले. त्या मुसळावर बसू नये, आपण दळून काढत करतो, जात्यावर बसू नये, उंबरठ्यावर बसू नये, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या. पण आज आम्हीच जर अभ्यास केला नाही, आपण आपल्या मुलींना काही सांगू शकतोय का, बांगड्या घालाव्या का, कुंकू लावावं. ज्यावेळेला हळद कुंकूचा मळबट स्त्री भरते, आपली जगदंबा, कुंकू आणि हळद मळबट भरलेला असतो की नाही, आपल्याकडे कुंकू लावायची प्रथा का होती. स्त्रीचा आज्ञाचक्र हे कसं आहे, चंचल, पुरुषांच्या तुलनेने, म्हणून स्त्री चंचल नारी म्हटलेलं आहे की स्त्री एखादा निर्णय घेताना तिच्या मनामध्ये हे करू की ते करू, ते करू का हे करू, 10 वेळा प्रश्न निर्माण होतो. पण तेच तुम्ही शॉपिंगला जाताना, ही बघा, ही साडी घेऊ का, ही घेऊ, मग ते म्हणणार ही घे, नाही ह्याच्यापैकी ही बरी दिसते का. पुरुष तुम्हाला पटकन सांगतील ही तुला चांगली दिसते, ही घे. पण तुम्ही मात्र 10 वेळा तो विचार करा, ही घेऊ का ती घेऊ. म्हणजे हे चक्र आपलं कसं आहे, थोडंसं चंचल. मग हे स्थिर करायचं असेल ना, तर इथे आपल्याला हळद आणि कुंकू, इथे काय केलं जातं, लावताना बघा लावण्याची पद्धत आहे. इथं कुंकू स्त्रिया लावायच्या, या मधल्या बोटावर घेऊन ते असं इथे किंचित असं दाबून हे करावं लागायचं. मग ते ज्यावेळेला आपण दाब देतो ना, त्यावेळेला ते आज्ञाचक्र काय होतं, ॲक्टिवेट होत असतं. आणि त्या जो चिंचोक्यापासून तयार केलेलं ते कुंकू असतं, हळद असतं, त्याच्यामध्ये चुना असतो, या सगळ्यांचा त्या आज्ञाचक्रावर एक विशिष्ट परिणाम होत असतो. मग त्याच्यासाठी कुंकू लावा सांगितलेलं आहे. मग त्याला धर्माशी कसं जोडायचं, आम्हाला पटत नाही. इथे सांगितलं कुंकू लावल्यावर तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढणार आहे. हे असं काही असतं काय, कुंकू आपण लावायचं आणि नवऱ्याचं आयुष्य. नवरा तिकडे जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यसन करत असेल, तिथे मावा खात असेल, पान खात असेल, तंबाखू खात असेल, आयुष्य वाढणार आहे का कमी होणार आहे. मग कुंकू आपण लावल्यावर काय होणार आहे, आपलं सामंजस्य वाढणार आहे, आपलं ज्ञान वाढणार आहे. आणि अशा नवऱ्याला हँडल कसं करायचं हे आपल्याला कळणार. म्हणजे सुरुवात आपल्यापासून झाली, आपल्याला आपण बदलवलं की आपोआप आपले व्हायब्रेशन बदलणार. आणि हे घडतं. तुम्ही नामस्मरण करून बघा, सतत नामस्मरण करून 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 11वा अध्याय शिवलीला बोलतात आहे त्या ग्रंथ, ह्याच्यामध्येच सांगितलेलं आहे की हा अध्याय जो कोणी रोज वाचतो, त्या रोज वाचणाऱ्याच्या दर्शनाने समोर त्याला जो बघणार आहे त्याची पापं जळतात. टीकाला वाचन करणार. अध्याय कोणता आहे का, वारांगणीचं. म्हणजे आपल्याकडे जी वारांगण आहे, वारांगण म्हणजे माहिती आहे गणिका आहे. दत्त महाराजांनी तर पिंगळा नावाच्या वेश्येला सुद्धा काय केलं, आपले गुरु मांडले, 24 गुरु केले. त्याच्यामध्ये पिंगळा ही गणिका सुद्धा त्यांची गुरु आहे.
आपलं शास्त्र, आपलं अध्यात्म हे इतकं प्रगल्भ आहे ना की आपल्याकडे असं हीन दीनता, असं भेदाभेद नाही आहे. ज्याच्यापासून जे जे उत्कृष्ट ते आपल्या सनातन धर्माने, आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या देवतांनी उचललं आहे आणि डोक्यावर बसवलं. मग 11व्या अध्यायामध्ये असणारी ही वारांगणा आहे. ही वारांगणा शिवानं वाचलंय का 11वा अध्याय? महानंदा स्वतः तर मुक्त झालीच, पण स्वतःचं जे नगर आहे ना त्या नगराला घेऊन गेलेली आहे कैलासामध्ये. म्हणजे किती शक्ती आहे! एका वारांगणा स्त्रीमध्ये जर इतकी शक्ती असेल तर पतिव्रता स्त्रीमध्ये किती शक्ती असेल? करायचं काहीच नाही आहे. आपल्यासोबत राहणारी जी व्यक्ती आहे ना तिला हळूहळू पहिल्यांदा आपलं मनाला पटवायचं आहे. हे शिव आहे. आणि ज्यावेळेला आपलं मन हळूहळू पटवून घ्यायला लागतं त्यावेळेला आपोआप ना आपली वाणी बदलायला सुरुवात होते. आपण घालून पाडून बोलणं बंद करतो. आपण हळूहळू त्यांना आदर द्यायला सुरुवात करतो. मग आदर द्यायला सुरुवात केली. आपली वाणी जी कर्कश नारी म्हटलेली, बऱ्याच पुरुषांना आमच्या घरी कर्कश नारी आहे. सकाळपासून जर त्याला कर्कशामध्ये दिवसभर घालून पाडून मुलांना बोलणं, ह्याला बोलणं, त्याला. आपल्या वाणीची शक्ती आपल्याला बदलवायची असेल ना इथून आपल्यापासून सुरुवात करायची. नामाला वाणीवर रुजू करा. आपोआप तुमचं मन बदलायला, मन पवित्र व्हायला लागलं ना, बुद्धी स्थिर व्हायला लागेल. आणि मग येस, मी माझ्या व्रताला किंवा माझ्या पतीला मी शिव मानण्याचा प्रयत्न करतो. काय आम्हाला मुक्तीचं इतकं सोपेपणे सांगितलं. इतरांसारखा योग याग करा, त्याच्यानंतर इतके कोटी नामस्मरण करा, अशा प्रकारे तुम्ही तपश्चर्या करा. म्हणजे जर तुम्ही नर्मदा परिक्रमा कोणी केली असेल तुम्हाला माहीत आहे, नर्मदेच्या काठावर फार वेळ थांबायला दिलं जातं. का तर म्हणे अनेक वर्षांपासून तिथे ऋषीमुनी तपश्चर्येला बसलेले असतात. त्यांच्या त्या तपामध्ये विघ्न येऊ देत नको याच्यासाठी काय केलं जातं, तिकडे थांबू नका, बाजूला. मग हे का तपश्चर्येला बसले? मोक्षासाठी. मग आम्हाला जर मोक्ष एवढा स्वस्त असेल, आपल्या आचरणातून जर आपल्याला मोक्ष मिळत असेल तर आपण का प्रयत्न करू नये? आपला ऑरा बदलायला सुरुवात होते आपोआप. हे तुम्हाला काही पॅरामीटर मोजायची गरज नाही. आता ते मशीन पण आलेले आहेत, तुमचं ऑरा काय आहे तो चेक केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींनी काय होणार आहे, हळूहळू तुमच्याच वाणीमध्ये शांती आहे, तुमच्या आचरणामध्ये शांती आहे. आणि शांती यायला निर्माण झालं की आपण शांत झालो का आजूबाजूचा पण आपोआप शांत होतो. किरकिर करणारी सासू आता गप्प राहायला सुरुवात करते की बाबा ही शांत राहते. बोलून बोलून काय होणार आहे? आमचे आजोबा असेल, लहान मुलं खेळत असायची ना, कोणी नव्हतं. असंच मुलं परदेशामध्ये पत्नी गेलेली आहे आणि हे विचार काय वेळ काढणार कसं? लहान मुलं खेळायची, तिथे जाऊन बसायचं. आणि मग ही मुलं मारामारी करायची, रडायची, रडत रडत आजोबा बघा ना, हा असा मला मारतो, असा मला बोलतो. आजोबा विचारते, अंगाला भोग पडली का तुझ्या? अंगाला तिघळं पडली का? काय लागलंय का? रक्त वाहतंय का? मग आपण हे इतकं हलकं व्हायचं कशाला? आपण मला मग ती असं म्हणाली, माझा अपमान केला, मला अजिबात सहन होत नाही, माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, मी तिथं तोंड आयुष्यात बघणार नाही. हा जो आपला म्हणतात ना कडेलोट आहे स्वभावाचा, सोडून द्यायचं. ज्याचा जसा अधिकार आहे तेवढंच त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू म्हणून जरी आला ना तरी आपण त्यांनाही नमस्कार करायचा, आभार मानायचे. कारण हे लोक कशासाठी येतात आपल्या आयुष्यामध्ये? आपले भोग भोगून आपल्याला स्वच्छ करण्यासाठी येतात. इतका त्रास आपल्याला देतात, इतका त्रास आपल्याला देतात ना. आणि आपण काय करतो? जीवाला लावून घेतलात तर काय होणार आहे? पुन्हा पापाचेच अधिकारी होणार. सोडून द्यायचं, त्याला जे वागायचं वाग, हलकं जीवन जगायचं. इकडे सगळे प्रवासी आहोत आपण, आपल्याला इथे थांबायचं नाहीच आहे. इथे घेऊन काय आलो आहे ते घेऊन काही जायचं आहे. उगीच मरमर दिवसाचं जीवाचं रान करायचं. झोप नाही, शांती नाही, 5 मिनिटं वेळेवर पोटामध्ये अन्नाचा कल नाही. काय मरमर करून काय कमवणार आहे? कमवले काय घेऊन जाता येणार आहे का? कुठलं चलन तिथे चालतं हे तर माहीत असायला पाहिजे. मग ते चलन कोणतं चालतं? रामनामाचं. इथे तुमच्या बँकांमध्ये तुम्ही FD किती केलेले आहे, तुम्ही सेविंग किती केलेले आहे मला सांगा. किती जागा घेऊन ठेवलेल्या आहेत,
वन रूम असो, टू रूम असो, एक्स्ट्रा सेकंड होम असो, गाडी असो, काहीतरी तुम्ही घेऊन जाणार आहात का उगाच वाढतं? म्हणजे बायकांची कपाट उघडली ना धडा सगळ्या अशा साड्यांचा हे पडत असतो. म्हणजे माझ्या कपाटाकडे कपाटाला हात लावताना मिस्टर 10 वेळा विचारतात, उघडतच नाही कपाट. आता साहजिकच कीर्तनकार म्हटल्यावर भरपूर विकत घेण्याची गरजच लागत नाही. अशाच ओट्या येतात, त्याच्यामध्ये कितीतरी साड्या येत असतात, पण ते कपाटामध्ये ठेवायला जागा नाही. मग काय करावं लागतं? दर महिन्याला खाली करावं लागतं. पण हा जो म्हणजे स्वभाव आपला झालेला आहे, सगळं गोळा करत राहायचा, हा स्वभाव आपल्याला टाळायचा आहे. समाधानी वृत्ती ज्यावेळी आपल्याकडे आपण निर्माण करू ना, त्यावेळेला काय होणार आहे? आपली प्रगती झाली सुरुवात. मग आजचा महिलांना सांगायचं जर काय म्हणतात महत्त्वाचे, जर आध्यात्मिक प्रगती करायची, आपल्या कुटुंबामध्ये सुख निर्माण करायचं, तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आजकाल आपण पारायण करतो, माझी 101 पारायण झाली, काहीच उपयोग नाही. काय मला अनुभव येईल? काळानुसार त्या पारायणाचे जे काही तत्व असतात, म्हणजे आपण शुची धुवायला पाहिजे, आपण स्वच्छ वस्त्र घातलं पाहिजे, असतं की नाही? प्रत्येक ग्रंथाच्या बघा सुरुवातीला सगळी नियमावली दिलेली असते. मग तुम्ही एक धान्य, तांदूळ खाल्लं तर तांदूळच खा, जे काही धान्य तुम्ही घ्याल, जितके दिवस पारायण चालू असेल त्या दिवसात तेवढंच खा, तेवढंच खा, जास्त खाऊ नका, मूठभर. अमुक पलंगावर झोपू नका, खाली जमिनीवर झोपा, पायामध्ये वाहना घालू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. खूप नियमावली दिलेली असते की नाही? आता विचार करायचा, ग्रंथ कुठल्या काळामध्ये लिहिला गेला? त्या काळातल्या लोकांना अनुसरून ती नियमावली असते. मग आता आपण कलियुगामध्ये असतो, कलियुगामध्ये भगवंताची कामं काय आहे? विचार कर, काय असेल भगवंताची कामं? आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला किंवा आपल्या मुलाबाळांना चांगलं पोषण द्या, चांगले संस्कार द्या, ही काळाची गरज आहे. हे भगवंताचं काम नाही का? आपल्याकडे पाण्याचा तुटवडा आहे, पाणी सांभाळून वापरा. आपल्याकडे जो काही झाडं कमी आहेत, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे, झाडांचं रक्षण करा. जे पोल्युशन होत आहे, जे आवाजाचं प्रदूषण म्हणा किंवा इतर साऊंड पोल्युशन, बरेच काही आता खाण्यापिण्यामध्ये पण भेसळ झालेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींवर काम केलं म्हणजे भगवंताचं कार्य करण्यासारखं आहे की नाही? मग ह्या गोष्टी त्या पारायणाशी ज्या वेळेला मनुष्य जोडतो की कुठलेही एक काम हाती घ्यायचं की मी झाडं जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही कुठे जोडले जाता? भगवंताच्या कामामध्ये. तुम्ही शिक्षक आहात ना, मग तुमचं वर्तन एका शिक्षकासारखं असलं पाहिजे. मग तुम्ही त्या कामाला तुम्ही भगवंताशी जोडा. मला बघणारा काय कर्मयोग काय आहे? भगवद्गीतेमधला कर्मयोग हाच आहे की तुम्ही जे कार्य करता ना, ते कार्य करत असताना 100% त्या कामाला न्याय द्या. म्हणजे आम्ही स्नानाला जाऊन बसतो आणि तिथे आम्ही शॉवर ऑन करतो, 10-12 लिटर पाणी असंच वाया जात असतं, आपल्याला भान नाही. बरं, स्नान करताना पण आपण आनंद घेतो का? वा किती छान ते पाणी माझ्या अंगावर पडतंय, किती बरं वाटतंय, इतक्या गरमीमध्ये किती आनंद. तो आनंद आपण घेतच नसतो. आपल्या डोक्यामध्ये मला 7 बारीचे डोकर पकडायचे, मग मला तिकडून रिक्षा पकडायची, मला असं करायचं, हेच विचार चाललेले असतात की नाही? म्हणजे आपण जे काम करतोय त्या कामामध्ये आपण नसतोच, आपण दुसराच विचार करत असतो. पोळ्या लाटतोय, पण आपल्या पोळ्या मी मस्त छान माझी पोळी अगदी गोल गरगरीत फुगेल अशी मस्त कशी करता येईल आणि हे खाल्ल्यानंतर माझ्या नवऱ्याला किती आनंद होईल, माझ्या मुलाला किती छान बरं वाटेल. हा जेव्हा भाव तुमचा, मग ह्यालाच भगवंताची पूजा म्हणतात. जे काम तुम्ही करताय त्या कामामध्ये 100% राहा, हाच कर्मयोग आहे. भगवंत दुसरं काही सांगतच नाही, सगळी कामं सोडायला माझं तास पारायण आहे. मग हे सगळं आपल्याला, हे नियम आपल्याला बदलतात. सगळ्यात दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, स्त्रियांच्या पोटात काही राहत आहे. इथे गोष्टच आहे एक सांगितलेली की जो मंत्र स्त्रीच्या त्रिकर्णी षटकर्णी 3 लोकांच्या कानामध्ये स्त्रीपर्यंत पोचला आणि त्या मंत्राचा नाश झाला. संजीवनी मंत्र आहे, तुम्ही जर वाचलं असेल. कच जो बृहस्पतीचा पुत्र आहे आणि जे राक्षसांचे देव आहेत, त्यांच्याकडनं हा मंत्र या कचाकडे आला आणि जी शक्ती होती
ज्या शक्तीच्या जोरावर या राक्षसांचे गुरु जे होते ते काय करायचे, मेलेल्या सगळ्या राक्षसांना पुन्हा जिवंत करायचे. ती शक्ती त्यांच्याच मुलीच्या कानापर्यंत मंत्र गेला आणि शक्ती निघून गेली आणि कच तो संजीवनी मंत्र घेऊन देवांकडे गेली. म्हणजे ही जी गोष्ट आहे, पोटात काही राहत, पण आज परिस्थिती उलटी झालेली आहे की ते मला सांग. स्त्रिया बरंच काही पोटात ठेवतात पण पुरुषांच्या पोटामध्ये राहतच नाही. काळानुसार समीकरणं बदललेली आहेत यात प्रश्नच नाही. पुढे अत्यंत महत्त्वाची आणि ही अगदी सहज घडत जाणारी गोष्ट आहे. पापात पाप जर महापाप कोणतं असेल तर ते परनिंदेचं पाप सांगितलेलं आहे. आणि आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हे पाप सतत करत असतो. 2 मिनिटं फक्त कुठेतरी शांत, जिथे स्त्रिया जमलेल्या आहेत शांतपणे बसून बघा. 2 बायका एकत्र आल्या की काय गप्पा चालू होतात त्या आल्या. मग ह्याच्यामध्ये पण 3 स्तर सांगितले. एक अधम, दुसरं मध्यम आणि तिसरं उच्च. ज्या अधम स्तरावरची, आता मी माणसं म्हणते, स्त्रियाच असं म्हणते कारण माणसंच म्हणूया. अधम स्तरावरची जी माणसं आहेत ही एकत्र आली की फक्त प्रपंचातल्या गप्पा मारत आहेत. तुझं काय असं, माझ्या घरी असं, तुझ्या सासूने असं केलं, माझ्या नंदेने असं केलं, तुझ्या नवऱ्याने असं केलं, ह्याच गप्पा चाललेल्या असतात. आम्ही आज ही गाडी घेतली, उद्या आम्ही ते बघायला जाणार आहे, मग असं हे सगळं चाललेलं असतं. हे अधम स्तरावरची बोलणी. जर तुम्ही मध्यम स्तरावर केलं ना तर मग या मध्यम स्तरावरची माणसं कशी बोलत असतात, दोन्ही गप्पा चाललेल्या असतात. प्रपंचाच्या पण गोष्टी बोलतात आणि परमार्थाच्या पण गोष्टी बोलतात. म्हणजे समसमय. खाली अधम काय करतात, नुसती पापं गोळा करतात. मध्यमवरची दोन्ही पापही करतात, पुण्यही करतात. आणि उच्च स्तरावरची जी माणसं आहेत ना, पहिली तर गोष्ट एकांत. लोकांतामध्ये सुद्धा असले ना तरी ते एकांतामध्येच राहत असतात. कारण कान बंद करून घेतात. त्या नेहमी आपल्या स्मरणामध्ये, चिंतनामध्ये वेळ घालतात. माझा उत्कर्ष मी कसा करेन, मी नामाच्या माध्यमातून करेन. मी म्हणून ऐकलेल्या गोष्टी आता आज सांगणं झालंय, ऐकणं झालंय, इकडे मिळालेलं इथेच ठेवून गेलात तर आपले पुढे काय होणार नाही. त्याचं सोबत घेऊन गेलं, त्याचं चिंतन केलं, काय काय सांगितलं गोष्टी, त्याचं मनन केलं आणि मग नंतर आचरण, त्याचं आचरण करायला सुरुवात केली की मग तो बदल आपल्याला दिसायला लागतो. नाहीतर प्रवचनकार येतात. आता आम्ही म्हणतो आमच्याकडे 2 कार आहेत. तुम्ही काय करता म्हणून विचारलं तर आम्ही बेकार आहोत. मग बेकार म्हणजे काय, 2, एक कीर्तनकार आणि म्हणजे दुसरं प्रवचनकार. मग असं बेकार येतात, काहीतरी सांगतात आणि निघून जातात. उपयोग समोरच्या जी काही आहेत, 10 आहेत, 15 आहेत, जेवढी माणसं असतील, अधिकारी लोक बसलेत असा आपण विचार करायचा. आम्ही अधिकारी आहोत म्हणून आपण इथे पोचलेलो आहोत, दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून आपण इथे आलो आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडून भगवंताला अपेक्षा आहे. काय भगवंताला, तुमचे सद्गुरू आहेत का, सद्गुरू कोणाचे आहेत का, तुमच्या सद्गुरूंची ती अपेक्षा आहे की तुम्हाला मोक्षापर्यंत न्यायचं. काही वेळ 5चीच आहे, चालेल, मोक्षापर्यंत तुम्हाला न्यायचं आहे म्हणून आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ओढून इथे आणलेलं आहे. की हा अध्याय वाचा. सगळा अध्याय मी तुम्हाला नाही सांगू शकणार, पण खूप आहे, याने मोठी आहे. सुरुवात ह्या पहिल्याच पहिल्या पायरीचा अभ्यास करायला तुम्हाला महिने जाणार म्हणून सांगते. आपल्या पतीला शिवशंकर म्हणून पाहणं आणि पाहायला म्हणजे ही गोष्ट पटायला लागली ना, मी कार्ड देते, तुम्ही नक्की मला फोन करून सांगा की आता ती सुरुवात झाली. तुम्हाला महिना लागेल, 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, हे पटवून घ्या. तोपर्यंत काय करा, वाणीला फक्त टाळ मारून ठेवा. मनाला, डोक्याला खूप त्रास होईल, समोरून तुम्हाला घालून पाडून बोलणार तुमचा पती म्हणा, घरातले लोक म्हणून. आपल्याला एकच विचार करायचा आहे, आपल्याला काय, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंत्र मिळालाय म्हणायचं की मी माझ्या पतीला शिव असं मानणार आहे. मग पुढचं आचरण मग काय करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रेम करू शकतो. बघा, खरंच एखादा प्रेमळ पती असेल ना, आपल्याला प्रेम करत असेल, तुम्हाला सांगायला लागणार आहे का त्याला देव मान, सांगायला लागणार आहे का त्याच्या अगोदर उठून त्याच्यासाठी छानपैकी चहा तयार करून ठेवा. रात्री झोपत असताना त्याने सांगावं लागणार आहे का माझ्या जरा पाय दुखता येतो, पायाला तेल लावून,
थोडंसं मालिश करून देऊन डोक्याला थोडंसं जरा चपटी करून दे, सांगायला लागणार आहे का? हा जो प्रेमाचा ओलावा जेव्हा निर्माण होतो ना, त्यावेळेला काही देवाणघेवाण उरतच नाही. हे फक्त हृदयाचं नातं निर्माण होतं. मग हे नातं आपल्याला निर्माण करावंच लागणार आहे. वेळ लागेल, काय लागेल, समोरचं माणूस बदलणं फार कठीण असतं, पण तुमची शक्ती ज्या वेळेला निर्माण होईल ना, त्यावेळेला हे वातावरण बदलतं. आणि बदलल्यानंतर तुमचा धिक्कार करणारा तुमचा जर पती असेल ना, तर तो तुम्हाला तुमच्या डोक्यावर घेईल आणि खरोखर नवरात्रामध्ये तुमचीच पूजा होईल. त्या देवीकडे जाण्याची इच्छा त्याला वाटणार नाही. अशी परिस्थिती बदलते. ही माझ्या डोळ्यांसमोरची अनेक उदाहरणं आहेत. मी सुरुवात आपण आपल्यापासून करा. आजच्या दिवशी मिळालेला हा गुरुमंत्र समोर समजा की मला माझ्या घराची काय करायची, परिस्थिती बदलायची. मग परिस्थिती बदलण्यासाठी मी काय करणार आहे, मी त्या उच्च स्तरामध्ये जाऊन बसणार. मला अधममध्ये नाही बसायचं, मला मध्यममध्ये पण नको आहे. मला तुमच्या प्रपंचाच्या चर्चाही नको. तुझं काय दुखतंय, रोज ते रडगाणं, काय गं कशी आहेस, बरी आहेस का, तुझं काही दुखतंय खुपतंय, उगीच आपण म्हणतात खवली काढत असतो. आणि मग एखादा असतो ना असं म्हणतो, दुखणं जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो ना, तेव्हा आपण काही हलकं होत नसतं. होतं का हलकं? आपल्याला फक्त समोरचं जेव्हा बोलेल ना, हो हो तुझे पाय दुखताय, मला तर खूपच दुखत आहेत मग वर्षभर मी एवढा त्रास सहन करते, मग आपलं हलकं होतं. माझ्यापेक्षा दुःखी कोणीतरी आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, त्यावेळेलाच आपलं दुःख कमी असतं. त्याच्यामुळे कशाला सांगायचं आणि कशाला चर्चा करायची, हे व्हायब्रेशन, हा सगळा स्पंदनांचा खेळ. का नामस्मरण सांगितलं, का ओम ओम ओम, जे अनाहत नाद जो होतोय हा सगळा त्या युनिवर्सला सांगा म्हणून बघा खूप व्हिडिओ येत असतात. तुम्हाला ते हवं आहे ते युनिवर्सकडे मागा, त्यातली स्पंदन सोडा. का सांगितलं जातं, आपले विचार. एका माणसाला एक कैदी होता, कंटाळा आलाय का, एक कैदी होता, त्या कैद्याला फाशी होणार होती. त्याने जे काही काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्याला फाशी ठरलेली होती. आता हा असा तर तो मरणारच आहे, तर काहीतरी त्याचे उपयोग करून घ्यावं म्हणून वैज्ञानिकांनी ठरवलं की याच्यावर आपण काहीतरी प्रयोग करू. आता त्याचा फाशीचा दिवस जो कोणता होता, त्या दिवशी त्याला ते चेहऱ्यावर काळा कपडा घालून आणण्यात आलं. त्याला तिथे फाशीच्या ठिकाणी न देता त्याला प्रयोगशाळेमध्ये त्याला एका खुर्चीवर बसवलं आणि त्याला सांगितलं, तुला फाशी देणार नाही आहे आम्ही, तुझी शिक्षा बदलली आहे, तुला काय करणार आहे, एका विषारी नागाचा दंश होणार आणि तो दंश झाला की काय होणार आहे, तू तडफडून मरून जाणार. आता डोळे बांधलेले, ते डोक्यावर पूर्ण घातलेले, त्यामुळे दिसत नाही आहे खरोखर साप चावला आहे की खरोखर टाचणी. त्याने टाचणी घेतलेली, त्याला टोचल्याबरोबर हा इतका घामाघूम झाला आणि मरण पावला एका तासाभरात. आता विष येण्याचा काही प्रश्नच नाही, कारण साप चावलाच नव्हता. काय झालेलं होतं, डोक्यामध्ये विचार सोडला गेला की तुला विषारी साप चावणार आहे आणि तो चावल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये विष भिनणार. मग आपलं किती, आपलं मन किती, आपला विचार हा आपल्या एखादी घटना घडण्यासाठी कारणीभूत होऊ शकतो. मग आपल्याला हे विचार बदलायचे. आपल्या विचारांना बोलणं सोपं आहे, हो, ते खुर्चीवर बसायचं, व्यासांच्या नारदाच्या गाडीवर उभं राहायचं आणि असं बदला 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 सांगायचं सोपं आहे का? पण प्रयोग करायचा. खरा जो पक्का कीर्तनकार किंवा पक्का प्रवचनकार असतो ना, पहिल्यांदा संतांप्रमाणे स्वतःवर प्रयोग करतो आणि नंतर ठामपणे सांगतो. अगोदर हे पचलंच नव्हतं, हा अध्याय वाचलं म्हणजे कित्येक वर्षांनी मला नाहीच पटायचं, काय म्हणे लिहून ठेवलं आहे, शक्य तरी आहे का? ही नियमावली घेऊन बसतात ना बायका, सगळ्यात चूक नाही, हे मी करत नाही, ते मी करत नाही, सगळ्या फुलल्या करतच नाही आपण याच्यातलंच काय. पण मग सारखं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर पटायला लागतं की हा जर मी विचार बदलला तर माझ्या घरामध्ये हरवलेलं जे सुख आहे ते मी निर्माण करू शकते. ही शक्ती फक्त स्त्रीमध्ये आहे आणि म्हणून स्त्रिया या कशा आहेत, श्री संपन्न आहे. कारण श्री उपाधी लावायची गरज लागत नाही. एखाद्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये पुरुष केला तर विधवा स्त्री आपलं आयुष्य पुढे कंठित करू शकते, पण स्त्री आयुष्यातून गेली ना तर पुरुषांचे खूप हाल होतात.
हे सत्य आहे. त्यामुळे आपल्याकडे ज्या शक्ती आहेत त्या आपण काय करूया, वाढवूया. आणि ह्याच्यासाठी दत्त महाराज यांच्या या ग्रंथासारखा सोपा मार्ग नाही, हे आचरण करण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी आहेत कालाशी त्या तादात्म्य नाही, म्हणजे तितकं होत नाही, पण ज्या घेण्यासारख्या आहेत बदलून पाहायचा तर एक प्रयत्न करूया. 100% मी लिहून देते, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार. आणि हे बदल आपल्याला घडवायचे, याच्यासाठी महाराज यांची आपल्याला कृपा मिळवायची आहे. त्याचे तुम्ही अधिकारी म्हणून आज या श्रवण भक्तीचा लाभ तुम्हाला झाला. आणि थोडंसं भगवंताचा आभार मानूया, थोडंसं गुणगान त्यांचं गाऊया आणि त्यांची कृपा आपल्यावर राहू दे. आणि यासाठी थोडंसं नामस्मरण करूया. सगळ्यांनी हात जोडा. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा दत्त महाराजांना आपण समर्पित करूया. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. ओम शांती शांती शांती. शांतीवर आपण समारोप केलेला आहे. ही शांती तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नांदू दे आणि जे खरं परमानंदाचं सुख आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ देत, अशी मी सद्गुरूंना विनंती करते. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. एक तर मला ही संधी दिली नाही, तुमच्यामुळे मला इथे येण्याची ती संधी मिळाली. आणि तुमच्यासारखे साधक म्हणजे इथे कोणीही साधी जांभईसुद्धा दिली. एरवी आपल्याला वेळ पण तीच होती झोपेची, पण झोपेची इच्छा झाली नाही. आपलं काहीतरी पाप असतं जे या जांभईच्या माध्यमातून येत असतं आणि आपल्याला एरवी गोळी खाऊन झोप लागत नाही. पण कथाकीर्तनांमध्ये आलं का दाराडून माणसं झोपतात. पण खरंच तुम्ही काहीतरी मुमुक्षू मार्गावर पोचलेले साधक आहात, म्हणून ही जांभई नावाची जी गोष्ट आहे ती आपल्यापर्यंत पोचलेली. निद्रादेवी म्हणतात तिला, कुंभकर्णाची पत्नी, ती आपल्यापर्यंत पोचलेली नाही. म्हणजे खरोखर श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या अवस्थेला तुम्ही सगळे पोचलेले आहात. म्हणून मनापासून खूप 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 सगळ्यांचे आभार.